वेलकम टू द रॉ व्लॉग। मैं एक पैर से लंगड़ा था। त्यात काय दिसू राहिला आता मी दिसू राहिलो त्याच्यात मटर कसं काय दिसतं तिरक झाले असते हां तेवढं चालू शकतो महाग जातो मी आता जर जा इकडे तर इकडे आण त्याला 2 मिनिटाचा फक्त घ्यायचा आहे पूर्ण नाही. आणि बघा ट्रिपच्या हा चौथ्या दिवशी अंबादास स्वतः काम करतोय आणि ते खूप भांडून त्यांनी ते शूट करायला लावलं की मी काम करतोय शूट कर. मॅगी बनवायला थांबलो आहे आम्ही ॲस्थेटिक लोकेशनला. बघू शकता आमची गाडी कोकण. तिकडे बाजूला एक नदी आहे, तिकडे जागा नव्हती, पूर्ण शांतता. कुठल्या एरियात आहे आपण उभा दांडा उभा दांडा हे गावाचं नाव आहे. वेंगुर्ला वेंगुर्ला ऑन द वे. वेंगुर्ला इथून 38 किलोमीटर बाकी आहे. अहो उभा दांडा आणि वेंगुर्ला एकच आहे. हां सॉरी बरं का, माय ॲलोपॉजी. उभा दांडा आणि वेंगुर्ला एकच आहे. ते पिशवी ते थांबलाय का पिशवी पण काय थांबलाय का कुठल्या हे यार तू तिथून उलट येतं की खाली टाकून दिली. बटाटा आहे, इथं प्लेट आहे ना भाऊ, प्लेट बटाटा आहे, बटाटा आहे. फक्त बटाटा ना. हा पाहिजे का? नाही कांदे घे, आंबे बघा त्याच्यात टाक. ते लसूण बी घे. हे आव ठेवा इथं तवर. हा ते वाटाणे देऊ का? अजून जरासे फ्राय होते ना वाटाणे, पण मस्त लागतात. हो का काय लागला तर हा ना बोल नका बरं का मला मॅगीत ते काय कोसा झाला. बसा बसा बसा. कोसा झाला. आहो बसा तुम्ही फास्ट. पाणी होता जरा, पाणी होता. हा आता एक मिनिट टमाटा पाणी सोडून मॅगी मसाला टाक. आधी पाणी टाका ना थोडं. नाही थांब आधी गळून जाईल. आम्ही केलेला सगळा कचरा गोळा करून आम्ही मॅगी खाऊन परत निघत होतो आणि निघता परत आम्हाला एक स्पॉट दिसला चांगला. ॲस्थेटिक फोटोशूटसाठी थांबलो. आहो लावा ना, लावा ना. अरे ऐक ना बघ ना, असं हात लाव. काय लागलंय बघ ना, काय लागलंय बघ. अरे बघ एकदा. अरे ऐक कुठं लागले नको इकडून मारशील. मला माहिती मी पाहिले ते. दाखवा. तिथे बघ हाताला काय लागलं. मी पडलं. हॅलो गाईज आम्ही आता वेंगुर्ला बंदरला आलेलो आहेत. आम्ही वेंगुर्ल्यात पोचलो आहे. वेंगुर्ल्याच्या बीचवर नाही गेलो. वेंगुर्ला बीचवरून एक थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून आपण आता पोचतो आहे वेंगुर्ला बंदरला, जिथे की जाऊन आम्ही मासे कोळंबी काही भेटतं का बघतो आज संध्याकाळसाठी. आणि हा असा एकंदरीत आहे वेंगुर्ल्याला बंदरवर जाणारा रस्ता. बंदरला जायचं गेल्यावर सांगतो तुम्हाला. चलो काय नाही हे सुरू आहे मोठ्या हा ठीक आहे मला पाहिजे काय माहिती. लेबल लावलं होतं 1.7 kg. 900 रुपये किलो. सुरमई. 300 आणि 400 हो पाच.
कसं काय बनवायचे मध्ये आमटी करायची. आमटी फ्रायवाला कुठला याच्यातला तव्यावरती फ्राय करू शकतो आपण. पापलेट समजा आहे का सनसेट पाहिजे होता माझं इकडं मोठं होतं नाही 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 तो अरे तो बोट लावतो मध्ये नाही लावू दे. काढ ना मी सांगतो ना त्याला बोट काढायला. लाव की फोन घेतला आता. नाही लावतो. हे इथं बसा याच्यावर बसा. खाली काढायला लागणार. अरे यार हे बघ रे हा अँगल 2 नारळाची झाडं आणि सूर्य बस. बोलो क्या करू. हा इथंच थांबणार आहे. गोव्याला गाडी आज काम झालंय गाडीचं, त्याच्यामुळं उद्या दुपार आपल्या बसतात आहे सब किचन विचन साथ में आप कौन से लोग लास्ट ईयर भी आए थे हम लोग कर्नाटक महाराष्ट्र बताई पॉपलेट आपले 1500 रुपये किलो. किलो किलो आहे का ये 50 दोन आम्ही हे ओले ओले बोंबील कसं काय ओले बोंबील 300 रुपये किलो. आणि सुरमई कशी आहे सुरमई 850 रुपये. आपल्याकडे स्वस्त 850 रुपये किलो 240 रुपये किलो आपल्याकडे जिथं पिकतं तिथं महागच असतं. किती असेल तुम्ही नवीन आहे. कोळवी कोळवी कसं काय कोळंबी ही 250 आली, ही 400 आली. गप्पू काढले का? 250 वाली बारकी. अरे 200 रुपये. किती सध्या अंदाजे हे कसं आहे पुढं 1500 रुपये. मग ती 500ची घेता का कोळंबी कोणती बारकी. नाही हिला सांग ना मग ती 800ची घ्या ना. आम्ही मासे घ्यायचे का नाही लहान मिळते म्हणजे 600 किलोमीटर लांबून तुमच्याकडे मासे घ्यायला आलो. आमच्याकडनं काही द्राक्ष वगैरे पाठवून देऊ का तुम्हाला. नाही आमच्याकडे द्राक्ष भेटतात. ₹800 किलो आहे ती ती तव्यावरती घालायची ती हे येणार नाही तव्यावरती घालायला बारीक होणार आहे. ₹100 असं काय संबंध नाही रोज जायचंय ना. विचारतोय का रोज जायचंय माहिती आहे ₹100. हे ताजे आहेत ना. हेच घेऊ काय भाव म्हटले ₹200 किलो. हे पण घे पाहिजे आणि हे पण मी फ्राय करून छोटे होतात पण हे जाम छोटे होतात ना. हे पण जाम छोटे होतात ना. छोटे असतात फ्रायसाठी हे चांगले आहे. हे पण करू शकतो फ्राय पण छोटे होतात. चटणी बिटणी पण मस्त होते याची. चटण्या हे द्या 1 किलो मोठेवाले द्या. सगळे एक साईजलाच असते काय काय पर्याय नाही. हो इथं बर्फच जास्त बर्फ नाही लागणार. आणि हे सुंठा 200 किलो अर्धा किलो. काय साफ करून देणार ना.
साफ ती लोक आम्ही नाही करत. दुसरी बसली बघा बाजूबाजू ती साफ करून द्या. त्यांना पैसे द्यावे लागतात. फिरत फिरत चालू तो करतो ना केले का? हा किती करायचे? 400 200 400 नाही 200. त्यानं स्कॅन करायचं आहे. आणि ते कोणाला तरी साफ करायला दे. एवढे तुम्हाला साफ करायला खूप वेळ जाणार. त्या बाईला हा 200 ना हा 200 ऑनलाईन ते किती घेणार साफ करायचे किती घेणार 40 हो पे केले झाले केले का? आले का काम करून दुपारी काम करून दादा व्हायची आहे का संपले एवढे करतात ते 3.5. ते जे असतात ना खूप कमी भेटतात. चालू भेटते तिच्याकडे. नाही हा हे सोनिया हे वाजवी हे चालू. आता कोळंबी झाला ना मासा दादा आहे का चालू? चालू पण नाही. कोळंबी झाली आता मासा बघू फिश पाहिजे. काका काढता येते नाही ते ते नाही का? ठीक आहे. डोंबी आहे काय? स्क्विड आहे ते. हा हे स्क्विड आहे. हे मी पकडायला पण जातो. गेलं मला 4 आम्ही हलवा घरी हॅलो वगैरे. हे उद्या सकाळी येते वॉशरूमला आणि आंघोळीला वोलू मध्ये. मी कुठे राहिले आता? आम्ही टेंट लावणार आहे सागरेश्वरला. काय बोलतो? हा मग आम्ही 5 दिवस झालं टेंट लावतोय. आम्ही दिवसभर गाडी कोकण पूर्ण हरेश्वर श्रीवर्धन पासून बनवतो जेवतो आणि वॉशरूम बिशरूम साठी हे काय असं सापडलं की लगेच आधी ते आमच्याकडे पूर्ण सामान पूर्ण सेटअप आहे. तू चल ना आमच्या सोबत मजा येईल. सागेश्वर मी फिरवतो. आपल्याला टाइमपास करायला येतो मी. ये आज ये. अरे आता व्हायटी गेली. अरे मस्त होतं. खरं तर हे पण मस्त लागतात. पण ते तुम्ही तव्यावरती नाही करू शकत. बापले हा स्क्विड तर थोडे चिवट लागतात. ओले बोंबील घेतले ना नको घेऊ. बोंबील लांबून येतात. लॉगिंग करतो ना यांचं आहे ते सगळं. चला कच्चे पण खाते ते. फक्त ते डोकं काढून टाक. कच्चे पण खातात ते. सांगू नका तसं कच्चे खाऊ जरा शकता. साफ करून घे ना. काकी ते साफ करायला लागेल ना का? दे किती घेऊ तिच्याकडे साफ करायला. ती तिच्याकडे आपले अहो हे कधी द्यायचे साफ करायला कोणी दिली साफ करायची खेकडे आहे. कोलंबी दिली त्याने. दिली का? अरे मी तुला तेच बोलतो. ते जे आहे ना तुझं जाळशील ना तर हे काढून टाक. पहिलं हे काढून टाक हिवाळा पान असं. आणि नंतर डायरेक्ट टाक. किती? किंवा आहे. 20 50 आणि नंतर मग ते 50 पूर्ण काळं होणार हा. हा पूर्ण काळं होणार. ते पूर्ण साफ बीफ करून थांबा असं पळून जायचं लाव बेटा क्या हुआ लोडू मुंबईला जातो ना 2 बॉक्स करून घेऊन जातो. ताजे मासे. आणि पाण्याने फरक पडतो रे. म्हणजे मुंबईची मासे नव्हती इथली मासे. ते मोठेच ठेवा. आम्हाला पण शिकवता ना कसं साफ करतात. कशा खाली जाऊन तू धंदो टाकलो असतं. भविष्यात काही जॉब नाही केला काही नाही केला. अभी छोटा सा हो गया. आप मटेरियल सब बड़ा ले रहे हैं, सब छोटा हो जा रहा है काटने के बाद.